आनंदाचं वातावरण आहे कारण शिवसेनेच्या स्थापनेनंतर माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांच्या उपस्थितीत या शिवसेना कल्याण शहर शाखेची या ठिकाणी मुहूर्तमेढ मिळाली। जेवढी शिवसेनेला वर्ष झालेली आहेत तेवढीच कल्याण शिवसेना शहर शाखेला वर्ष झालेली ज्येष्ठ त्या टायमाचे संस्थापक शिवसैनिक देखील या सगळ्या कार्यक्रम सोहळ्यात आला आणि सर्वप्रथम म्हणजे या शहर प्रमुख म्हणून मला जो मान मिळाला ही सर्व शिवसैनिकांच्या उपस्थितीत खरोखर मी मनापासून आभार मानतो। शिवसेना कल्याण शहर शाखेचा एक इतिहास आहे। माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी कल्याण शहराचं नाव घ्यायचं कारण या ठिकाणी विभूत्याच अशा होत्या। तन्माने आज आठवण कराल शिवभक्त आमदार साबीरभाई शेख हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करत होते आणि नेहमी शिवसेना प्रमुख आदरणीय साबीरभाईचं नाव घेत होते। तसेच ज्यांनी आम्हाला ध्यास शिकवला ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंदिगे साहेब हे देखील त्या टायमाला आम्हाला मार्गदर्शक होती। त्यामुळे कल्याण शहराचा एक चांगला इतिहास आहे। कल्याण शहराला एक छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले कल्याण आहे। त्या नगरीमध्ये शिवसेना आज चांगल्या पद्धतीने काम करणे सगळे निष्ठावंत शिवसैनिक होते। त्या निष्ठावंत शिवसैनिकाजवळ आपण शिवसेनेचं काम या कल्याण शहराचा विकास त्या ठिकाणी आपल्या सगळ्या आशीर्वादाने करतो आहे एवढं बोलतो आणि सर्व नागरिकांना कल्याण शहराच्या नवी अगदी ठाणे जिल्ह्यातल्या महाराष्ट्राला की आपणाला आमच्या या 60व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। काय सांगेल बघा शिवसेनेचा मूळ गाभा आहे तो शिवसैनिक आहे। माननीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने जे काही नगरसेवक झालेत आमदार झालेत खासदार झालेत माझे पैशाच्या लालसेपोटी त्या ठिकाणी झाले आणि पक्षाची गद्दारी केलेली आहे। परंतु शिवसेनेने अशा अनेक धोके पचवलेले आहेत अनेक संघर्ष शिवसेनेचा जन्म आहे हा संघर्ष काळातच झालेला आहे। त्याच्यामुळे असे किती आले नाही किती गेले पण शिवसैनिक हा ठाम आहे। आज या ठिकाणी आपण गर्दी पाहिली असेल की सकाळपासून जी रीग लागलेली आहे जुन्या शिवसैनिकांची ज्येष्ठ शिवसैनिकांची त्यामुळे शिवसेनेवर असे किती धोके आले तरी शिवसेना महाराष्ट्रामधलं घोडदौड करणार आहे हे त्याच्यात मात्र शंका नाही। शिवसेना हा पक्ष नसून शिवसेना एक कुटुंब आहे आणि दुसऱ्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत त्याच्यासमोर। मला फक्त इतकं सांगावंसं वाटतं की आपण जन्म घेतो तिच्या उदरात जन्म होती ती माता आणि तिच्या उदरात अंत होती ती माती। त्या माता आणि मातीमधल्या वेलांटीचा फरक म्हणजे जीवन। ते किती जगण्यापेक्षा आपण कसे जगलो ह्याला महत्त्व आहे। आणि वंदनीय सरसेनापतीच्या माध्यमातून आम्ही ज्या या शिवसेनेत सामील झालो आहे आम्ही त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी जी आम्हाला शिकवण दिली त्या शिकवणाने आम्ही जगतोय एक कुटुंब म्हणून जगतो। आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट अल्ताफ शेखसाठी ही आहे तर वंदनीय सरसेनापतींनी माझ्यामध्ये कोणत्याही बाबतीत कोणाच्याही बाबतीत असं बोललं नाही तुम्ही साबीरभाई टप्पी बोलले तर हा माझा शागीर त्याचा प्राण गेला तरी हा शिवसेना सोडणार नाही। आणि तीच निष्ठा आणि तोच प्रामाणिकपणा हा शेख कुटुंबीय आदरणीय पक्षप्रमुखांच्या सोबत आम्ही घेऊन त्यांच्या मागे उभे आहोत। त्यांच्या मागे आजही आहोत उद्या आहोत आणि याच्या पुढे आमची पूर्ण कुटुंब आमची पिढी शिवसेनेच्या सोबतच राहणार आहे।